अक्कलकोट रोड MIDC परिसरातील सेंट्रल कारखान्यास 18 मे 2025 रोजी पहाटे 3:30 वाजता भीषण आग लागली। ही आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल 12 तास लागले। या दरम्यान या भीषण आगीत चिमुकल्या 1.5 वर्षाच्या बाळासह 8 जण आगीत भस्मसात झाले। ही घटना सोलापूरच्या औद्योगिक वसाहतीत काळा दिवस ठरला। आगीत अडकलेल्या लोकांनी मदतीसाठी पहाटे 4 वाजता अग्निशमन दल आणि संबंधित महानगरपालिकेच्या प्रशासनाकडे फोनद्वारे संपर्क केला, मात्र त्या ठिकाणी यंत्रणा घटनास्थळी पोहोचण्यास तब्बल 1.5 तास विलंब झाला। सुरुवातीला अग्निशामक दलाची गाडी, त्यात पाणी नव्हते, ती रिकामी गाडीच होती। ती गाडी परत पाठवल्यानंतर दुसरी गाडी आली, त्यात पाण्याचा उच्च दाब नव्हता। अधिकाऱ्यांना सदर घटनेची माहिती मिळूनही तात्काळ घटनास्थळी पोहोचू शकले नाहीत। ही माहिती मिळताच पोलीस आयुक्त M. राजकुमार यांच्या निवासस्थानी मी गेलो, मात्र ते परगावी असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही। त्यानंतर पालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांना माहिती दिली, तोपर्यंत वेळ निघून गेली होती, असे आडम मास्टर म्हणाले। जर पालिकेची आपत्कालीन यंत्रणा सजग आणि सतर्क राहिली असती तर कदाचित ही दुर्दैवी घटना घडली नसती। आज नियंत्रणात आग आणण्यासाठी संधी गमावल्याने आगीत अडकलेल्या 3 जणांना आपला जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असताना ते जागीच बेशुद्ध झाले। त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले तर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। उर्वरित 5 लोकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दल तत्सम यंत्रणा कार्यरत राहून प्रयत्न केले, परंतु ते 5ही जण दगावले। वास्तविक पाहता सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांची यंत्रणा याकामी अकार्यक्षम व निष्प्रभ ठरली। त्यामुळे त्यांना जबाबदार धरण्यात यावे आणि संबंधित भीषण अग्नितांडवाची सखोल व निपक्षपाती चौकशी करून या दुर्दैवी घटनेस कारणीभूत असणाऱ्या यंत्रणेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे। सोलापुरातील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीतील सेंट्रल टेक्सटाईल मिल टॉवेल कारखान्याला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत मालक आणि कामगार कुटुंबातील एकूण 8 जणांचा मृत्यू झाला। रविवारी पहाटे 3:30 ला आग लागल्यानंतर याची माहिती सुरक्षा रक्षकाला समजल्यानंतर त्याने बाजूच्या कारखान्यातील सुरक्षा रक्षकाला सांगून अग्निशामक दलाला कळवले। विलंबाने अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी आल्या। कारखान्याच्या आतील भागात जाण्यासाठी अरुंद रस्ता असल्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या। तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणावर भडकली। कारखान्याचे मालक उस्मान मंसुरी तसेच एक कामगार कुटुंबीय असे एकूण 8 जण या कारखान्यात काम करून तिथेच राहत होते। मेहताब बागवान, त्यांची मुलगी हिना वसीम शेख, मुलगा सलमान मेहताब बागवान या 3 कामगार कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह सकाळी बाहेर काढण्यात आले, तर कारखान्याचे मालक उस्मान मंसुरी यांच्या कुटुंबातील 4 आणि कामगार कुटुंबातील 1 अशा 5 जणांचा शोध सुरूच होता। मात्र दुपारी ओळखण्यापलीकडे झालेले कारखान्याचे मालक उस्मान मंसुरी, त्यांचा नातू अनस वय 26, नातसून शिफा मंसुरी वय 24 तसेच नातवाचा मुलगा युसुफ वय 1 वर्ष आणि कामगार मेहताब बागवान यांची पत्नी आयशा बागवान अशा 5 जणांचे मृतदेह मिळाले। सर्व मृतदेह शासकीय रुग्णालयात आणण्यात आले असून नातेवाईकांची प्रचंड गर्दी झाली। MIDC मध्ये असलेल्या कारखान्यात टॉवेल्ससह अन्य साहित्य तयार करण्यात येत होते। पहाटे 3:30 वाजता आग लागल्यामुळे आगीवर लवकर नियंत्रण आणता आले नाही। सोलापूर शहरासह अन्य ठिकाणाहून तसेच NTPCतून सुद्धा आगीचे बंब मागवण्यात आले। मोठ्या प्रमाणावर पाणी मारण्यात आले, परंतु आग धुमसतच होती। जवळपास 5-6 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, मात्र आतून ओरडण्यात येत असलेला आवाज तोपर्यंत बंद झाला होता, अशी माहिती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली। अग्निशामक दलाच्या काही जवानांना देखील यामध्ये भाजले आहे। 18 तारखेला पहाटे 3:30 वाजता MIDCच्या सेंट्रल टेक्सटाईलला अचानक आग लागून 8 माणसं मृत्युमुखी पडलेले आहेत। त्यात मालकाचे 4 आणि कामगाराचे 4 असं दुर्दैवी अंत त्यांचं झालेलं आहे। आग लागल्याबरोबर अग्निशामक दलाला ताबडतोबीनं यासंबंधी सूचना देण्यात आली, पण रिकामी गाडी त्या ठिकाणी आली। दुसऱ्यांदा गाडी आलं, पाण्याचं प्रेशर नव्हतं। आपत्कालीन व्यवस्थेमध्ये महानगरपालिके यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय झाल्यामुळं या 8 माणसा मृत्यूला सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत। महापालिकेचे आयुक्त आणि DCP पोलीस यांच्याशी बोललो। त्या कारखान्याचे मालक
5:30 वाजेपर्यंत मोबाईलवरनं आपल्या आत्मा, आपले जे स्वकीय आहेत, आपले जे मित्र आहेत, आपले परिवार आहे, यांना कळून आम्हाला वाचवा वाचवा असं टाळं फोडलेलं होतं. महानगरपालिकेची यंत्रणा 15-20 मिनिटामध्ये जर त्या ठिकाणी पूर्ण सज्जतेने पोचले असते, 8 माणसं वाचलं असतं आणि आगीला एवढं मोठं स्वरूप मिळालं नसतं. म्हणून राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, संबंधित अधिकाऱ्यांना माझी अशी मागणी आहे, महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यावर 302चा गुन्हा दाखल करा. त्यांना त्याच्याखाली अटक करून केस चालवा. त्याशिवाय कारखानदार आणि कामगारांचे समाधान होणार नाही. या गंभीर घटनेला पूर्णपणे सोलापूर महानगरपालिका जबाबदार आहे. त्याबद्दल त्या यंत्रणेचा मी तीव्र निषेध व्यक्त करत आहे. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.